कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव कमी करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने 15 एप्रिलपासून संपूर्ण महाराष्ट्रात लॉकडाऊनला सुरुवात केली. त्या अनुषंगाने अकोला जिल्हाधिकारी यांनी अकोला शहर व जिल्ह्यात काही मार्गदर्शक तत्त्वे जारी करून कडक लॉकडाऊन लागू केला. लॉकडाऊन व संचारबंदीची कडक अंमलबजावणी करण्याचे निर्देश जिल्हा पोलीस अधीक्षक जी श्रीधर यांनी सर्व पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी व शहर वाहतूक शाखेला दिले. निर्देश प्राप्त होताच पोलीस निरीक्षक गजानन शेळके यांनी लॉकडाऊनमध्ये विनाकारण फिरणारे व जवळ वैध कागदपत्रे न बाळगणाऱ्या वाहन चालकांवर दंडात्मक कारवाई सुरू केली व विनाकारण फिरणाऱ्या वाहन चालकांची वाहने सरळ जप्त करून त्यांच्या विरुद्ध अकोला शहरातील विविध पोलीस स्टेशनमध्ये दखलपात्र गुन्हे दाखल करण्याचा सपाटा लावला. 15 एप्रिल ते 15 मे या एका महिन्याच्या कालावधीमध्ये शहर वाहतूक शाखेने धडक कारवाई करून एकूण 14,753 वाहनांवर दंडात्मक कारवाई करून त्यांच्याजवळून 8,15,400 रुपयांचा दंड वसूल केला. तसेच संचारबंदीचा भंग करून कोणतेही सबळ कारण नसताना फिरताना आढळून आलेल्या एकूण 586 वाहन चालकांची वाहने जप्त करून त्यांची वाहने शहरातील विविध पोलीस स्टेशनमध्ये लावून त्यांच्या विरुद्ध दखलपात्र गुन्हे दाखल केले. लॉकडाऊन संपेपर्यंत त्यांची वाहने सोडण्यात येणार नाही. सदर धडक कारवाई पोलीस अधीक्षक जी श्रीधर यांच्या निर्देशाप्रमाणे व अपर पोलीस अधीक्षक मोनिका राऊत, उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन कदम यांच्या मार्गदर्शनाखाली शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक गजानन शेळके, पोलीस उपनिरीक्षक सुरेश वाघ व